फोनच्या राड्यात घ्यात राहत नाही ना. ओके त्या पोराला घेऊन बैल पलीकडे गेला. अरे आकडा 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 ड्रायव्हरच नाही गाडीत काय होईल. अलीकडचा बडा बैल कर वाटतोय तसंच आपल्या सारखी शिंग आहे त्याची. तर नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो शर्यत बघायला. म्हणजे सकाळी लवकरच उठलो होतो, 5 उठलो, सगळे कामं वगैरे उरकले, म्हणजे गुरांचे सगळे कामं केलेत. हिऱ्याला तर दिवसभराचा घास आणून टाकलाय, नेपेर कुट्टी करून सगळ्या गुरांना खायला टाकलं. गुरांचं सगळं काम करून आता आलो शर्यत बघायला. आम्ही आलो 12:30 वाजता शर्यत बघायला. म्हणजे 11 वाजेपर्यंत मला घरचंच काम केलं आणि 11 नंतर जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर शर्यत बघायला आलो होतो आम्ही 12:30पर्यंत. तर मग त्याच्या अगोदर आदतचे गट झाले होते आणि गावापासून एक तरी 20 किलोमीटर असं नंतर 20 किलोमीटरवर होती ही शर्यत. तर मग आलो शर्यत बघायला. आणि काल मला भरपूर काम होते, म्हणजे पंढरपूरनं आलो ना, त्याच्यानंतर दिवसभर भरपूर काम होते. आई पप्पा घरी नव्हते, बाहेर गेले होते ना, लय काम होतं. तर त्याच्यामुळं काल व्हिडिओ बनवला नाही. मग आज पण शर्यतीला यायचं होतं, लवकर 5ला उठलो, काम आवरली, मग आलो शर्यत बघायला. आणि 3:30-4 वाजता आपलं परत जायचं. आज मी म्हणजे शेवटपर्यंत थांबणारच नाही. तर आपल्या गावातला एकच बैल आला आहे आणि तो पण तिकडे आणखीन पळायचं राहिलेला आहे. आणि मी शेवटपर्यंत काय थांबणार नाही, कारण की परत घरचे कामं करायचे आहेत गुरांचे वगैरे. काल पाऊस आला होता, तर त्याच्यामुळे आज बैलांचं शेतात काही काम नव्हतं, तर त्याच्यामुळे आज रिकामा दिवस होता. तर आलो शर्यत बघायला. आता हे ओपनचे गट चालू आहेत, एक 7-8 गट झालेत ओपनचे. तर बहुतेक मधल्या 2 फाटीवर गाडी नाही, 1 नंबरला आणि 3 नंबरला गाडी नाही. बाकी मग किती फाट्याचं हे 1 2 3 6 बैल सुट, म्हणजे 6 गाड्या सुटतात एका टायमाला. तर 6 गाड्या, आता सध्याला 4च गाड्या, 2 गाड्या नाहीत वाटते ह्या गटात. आणि इथं पहिलं बक्षीस आहे 51,000 रुपये आणि शेवटचं बक्षीस एक काही 4 का 7,000 असं काहीतरी आहे शेवटचं बक्षीस. मी पोस्टर काय एवढं म्हणजे व्यवस्थित बारीक लक्ष देऊन बघितलं नाही. इथली ती 2 नंबरवर गाडी आली बरं का, 1 नंबरवर आणि 3 नंबरवर गाडी नव्हती ना, तर ती 3 नंबरवरची गाडी आली, तिचीच तयारीसाठी थांबला होता गट. आता आले ते 1 2 3 4 5 गाड्या आहेत. एक नंबर फाटीव गाडी नाही, 2 नंबरच्यावर आहे. अरे अरे अलीकडली पुढे सगळ्यात हे बैल पण आलं इकडं. बैल लय सुंदर आहे, बघ बरं तिकडे जा. ह्यो 1 नंबरचा बैल आहे ना, गुलाबी शिंगाचा, लय सुंदर बैल आहे, बडाव आहे, मोठ्या मापाचा. चला मस्त छान पळत. अरे सोडा ना माझ्या गाव नाही येत त्या बैलांना माहिती ना. चांगलं पळतोय ते बैल, गोऱ्यापेक्षा तर पुढंच पळतोय. मग ते गोऱ्या टाकलेलं त्या काळ्या डबल आलं काय ते पिलू कोणतं काळ नाही पांढरा. चला आता सुटणार आहेत हा गाड्या. अलीकडच्या 1 गाडी नाही ह्याच्यात. ए पिल्लू माग सर ना, इतके पुढे काय. तर आता मित्रांनो आम्ही आलो बैल बघायला. आणि इकडं हे सगळं मोकळं पटांगणच आहे, गाड्या थांबायला वगैरे. म्हणजे मैदान एकदम निवांत जागेवर आहे, जसं की म्हणजे भरपूर जागा आहे. त्या फाटीपासून आहे ना, म्हणजे निकाल रेषेपासून जेवढं मैदान आहे तेवढंच पुढं मोकळं अंतर आहे. त्याच्यानंतर इकडं बैल वगैरे बांधलेले आहेत, बैलांना थांबायला भरपूर जागा आहे. हे गटपास बैल आहेत इकडं बरेच. आणि बघा ना मैदान कसं मोकळं एकदम रिकाम. बैल पण भरपूर आलेत बरं का, भरपूर गाड्यात बैल आहेत. भैया कुठलं आहे बैल? औरंगाबाद संभाजीनगर. काय नाव आहे ह्याचं? रुद्र ना. आदतला होता का ओपनमध्ये? ओपनमध्ये होता का? छान आहे बैल. आणि ह्याला जोडी कुठला होता? जालना. आणि किती दात आहे? 4 दात? 2 दात आहे का? छान आहे छान. शुभक ना वसुंड कसली भारी. ह्याला वशिंड भारी बरं का ह्या बैलाला, म्हणजे त्याच्या शरीराच्या मानाने शरीर बारीक आणि वशिंड जास्त आहे. गट काढला नाही पण चालते. मी आता थोडंसं तिथं गट सोडताना बघितले, काही निकाल बघितले, मग त्याच्यानंतर आलो बैल बघायला. आम्ही सगळे म्हणजे आम्ही तसंच करतो, बैल बघायला. तरी आमचे पार्टनर
एक दोघं राहिलेत बैल बघायचे, तर ते तिकडं गाडी सोडायला गेलेत. ते आले ना परत आम्ही बैल बघणार आहेत सगळेच, म्हणजे बैल कसे आहेत वगैरे काय, म्हणजे आणि खाद्य वगैरे काय देतात ना हे पण विचारायचं जरा. इकडं हा पण बैल चांगला आहे, म्हणजे इथं येणारे तर सगळेच बैल चांगले आहेत. आणि मी तर कुठल्याच बैलाला नाव ठेवत नाही, म्हणजे काही गावरांमधून आहेत, काही म्हैसूर, काही खिलार, जास्त करून म्हैसूरच आलेत ह्या मैदानात. तरी आम्ही उन्हाळ्यात मैदानात गेलतो ना तर त्यावेळेस खिलार जास्त होते इथं म्हैसूर जास्त आहेत. हे काळे बैल काय पळायचे राहिलेत. कोणत्या लंपे झालाय हे बैल, कसा ॲग्रेसिव्ह होतं हा मला बघून. गट काढलाय नाही, आत्ताच काढला, हिंगोळ वाळला नाही. हे त्या लिंबाच्या जोडी होतं हे. हो राव बरोबर आहे, त्या लिंबाच्या जोडी ह्यो नाही, त्या मागा बघितलेल्या बैलाचा जोडी ह्यो, आणि ते गट काढलेलाच आहे ते. पण ते मागाच आहे, आपण खाली गट सोडत होते तिथं बघत होतो तिथले बैल आहेत. हे बी बैल हे पळाला नाही. छान राव, पळाय गेला नाही वाटतं, आणखी नाही पळून बसला असन निवांत. हे महाग थांब. इकडं पांढरे बैल चांगले तर दिसायला. हो चिक्यासारखा रे, हां चिक्यासारखा आहे, आणि चेहरा बी चांगला आहे सेम त्याच्यासारखाच आहे. पलीकडच्याचा कलर चांगला आहे कोसा. आणि ह्यो बैल आपण उन्हाळ्यात बी बघितलेला आहे रे. हो हे तिथं बी गट काढला होता आणि सेमील चालला होता. हे बी उन्हाळ्यात. आणखीन एक काळा बैल आहे बघ गोल शिंगाचा, ते बी मी लय वेळेस फायनल बघितलंय. हा इकडे एक पिल्लू आहे, हे बड धरभर मारते बघ. नाही मारित नाही, गरीब आहे रे, गरीब आहे. चल मित्रांनो, हे टॉवर आहे ना, तर त्या टॉवरच्या खालून तिकडं खाल्ल्या साईडनी गट सोडतात. तर परत ते पिवळ्या ताडपत्री वगैरे दिसत ना, तर तिथं निकाल रेषा आहे. आणि त्याच्यानंतर त्या निकाल रेषेपासून पार इकडं हे पिकअप वगैरे लावलेत ना, तर एवढा मोठा स्पेस बैलांना परत मोकळं पळायला आहे. आणि इकडं मैदान लय मोठं, माझ्या पाठीमागे बघितलं ना सगळं मोकळंच आहे, म्हणजे माळ रानावर कसं सगळं मोकळंच आहे. भैया कुठला आहे बैल? मंजिरी फाटा, बिंदुसारा, असं आहे का? पळाला का नाही? काय नाव आहे? पिस्टन. गट काढला? त्याला जोडी कुठला होता? तिकडचा का? हां ह्याच्या आधी गट काढले, असं आहे का? पिस्टन तुमचं आहे पिल्लू? कुठलं गाव? आडूळ. हां पळाला का नाही? पळून आलाय का? जोडी कुठला होता? शेव का? तो चांगला राव बैल, बसलेला चांगला आराम करतोय. परत इकडं पण बैल आहेत, शिंग. हे बैल पण चांगला गट काढलेला आहे. म्हैसूर लिहित राव ह्या मैदानात. म्हैसूर इकडे एक म्हैसूर आहे, तिकडे. हा शेव हे कलर लय शाईन मारत आहे ह्याचा. गावरांमधून पिल्लू कलर मग कसलं चमकत होतं रुणात, त्याला मारलंय राव एका जागेवर. गट काढलाय. कुठलं पिल्लू आहे? गाव कोणतं आहे? वैद की नाही? असं ह्याला जोडी कुठला होता? करमाळा. काय नाव याचं? शंभूडॉन. छान आहे, चांगलं पळायला. आदत आहे ना भैया? चाल. अय भैया कुणाचे बैल? तुमचे बैल कुठे आहेत? कोणते आहेत? कोणते बैल आहेत तुझे? त्यो आणि ह्यो. आणि त्यो आवताचा काय? तो मोठा बैल आवताचा आहे. आणि ह्यो? अरे आवताला हाणलाय ना तुम्ही घरी? शेतात हाणलाय ना? नाही शर्यतीचा आहे. असं आहे का? पळून आले का नाही बैल? पळाले. नाव काय तुमच्या दोघांचं सांगा बरं. माझं नाव दुर्गेश आहे, याचं नाव रणवीर आहे. त्याचं नाव रणवीर. कितीला तुम्ही? तुम्ही शाळेत नाही गेले? ह्यो 7वीला आहे आणि तो वरचा 5वीला आहे. ह्याचं नाव दुर्गेश. तुझं नाव काय? त्याचं नाव रणवीर आणि तुझं नाव दुर्गेश. चालतंय. नाव काय आहे पण मोठ्या बैलाचं? सुंदर. आणि तो? कबीरा. पळालेत का? जो पण गट नाही काढला ना, म्हणजे वेगवेगळे पळालेत. हां म्हणजे ह्याने पलीकडून नंबर टाकला, ह्याने गट काढलाय आणि ह्याने नाही काढला. गाव कोणते तुमचं? वरजडी. संभाजीनगर. लांबून बैल आलेत राव. मारतात का?
हा हो मारतात ना. हे इकडं आताच गट क्रॉस केला हा तो पलीकडचे गट पास केलाय. हा हे पण तुमचे दोघं हो. म्हणजे तुम्ही दोघं 4 बैल घेऊन आलात काय? नाही अजून दोघं बैल का इकडे खाली म्हणजे 6 बैल घेऊन आलात तुम्ही दोघं? नाही सात बैल आलं 7 बैल घेऊन आलात तुम्ही दोघं? एकाच गावचे ना बैल? हा हे पलीकडचेच नाव काय? त्याचं नाव मन्या. आणि ह्याचं लक्की लक्की. ह्या लक्कीने काढलाय का गट? हो लक्की नाही लक्कीने काढलाय. हटवले इकडं हटव की. तुला मारतो का बैल? दुर्गेश तुला बैल मारतो? अरे थांब 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 दिसलं हा काढला. हे जोडी एकाच गटात होती जवळ बांधलेत. हा हे राहते रे बघितलं रणवीर बघितलं हे बघ कसले डिरिंग बाज पोर घेते बैल धरला की नाही. आणि तुम्ही हटवायला भेटतात. हे बी धावत आहे पण दोन्ही एकाच गटात पडले जवळ बांधले. छान बैल बरं का भैया तुमचे. 3 खाली गेलेत ना पळायला. हा असे का तुम्ही खायला काय अलीकडे बरं तुम्ही खायला काय टाकतात सांगा बरं यांना खुराक काय? म्हणजे सध्या नाही घरी काय खायला टाकता? मक्याचा चारा आणि कुट्टी कशाची? वैरणीची. आणि मग हा मक्काची कुट्टी मक्काच खायला. पेंट आणि खुराक पेंट शेंगदाणे पेंट देतात. हा तब्येत कमी करण्यामुळं बंद केलं तर खुराक. असं आहे का? लूज पळते भाऊ तुमच्या भागातले बैल. हा मग तेच आम्ही विचारतो खुराक वगैरे काय चारता तुम्ही? हा तो आलेला आहे ना. असं आहे ना. हा चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. लय भारी जोडी. हे चला घेतलं का? जा पुढं. ते यार ते मेका भुसूड असतात लगेच उपतात त्यात मेका. ही मेघ बघ कसली मुरकील बांधला त्यो. हे बघा हे गोर आहे ना छान आहे बरं का. म्हणजे तब्येतीने कमी पण तरी गट काढलाय चांगलं गोर आहे. शिवबैल पण चांगला बरं का. उठ रे उठ बरं नाराला तू रे. लय वशिंडे लय भारी. हा लाल कंदारा बैल गट काढला ना राव पळते रे. ते त्याचा जोडी असन. हे बैलाची तब्येत लय मस्त आहे. ह्या त्याला मी बघायसाठीच उठवलंय. लय भारी. एकदा बैल भैया हे बैल तुमचा तांबडा या की इकडे जरा माहिती भीती घ्या जरा थोडी. ह्याला इकडे हटवा की जरा. असं आहे का? तुमचं नाही आपल्या मित्राच असं आहे. काय नाव ह्याचं? हे चिल्ली पिल्ली ए तसं काय म्हणू कोणा शेणाकडे ह्याला तर कुट्टी खालीच टाकली. इकडे हे बघितले बैल. आता पलीकडचे बघू. मग भैया तुमचा बैल आहे का हे काळा? काय नाव आहे त्याचं? अरे मारा येतोय. पळला का नाही? पळून आला ना. छान आहे बैल. आणि इकडे एक हे तुमचा बाजूचा हे दुसराच आहे ना गाववाल्याचा तुमच्या? कोणचे? हे का? हे 100 वाटतं ना अलीकडचा. आणि तो जीव एक असतो ह्यासोबत ते नाही का आला? पळाय गेलाय का? हां हे पळला का नाही तांबडा? पळला का? ह्यो सगळ्या मैदानात ह्यो बैल लय सुंदर आहे बरं का. बघ ना मी म्हटलं होतं ना स्पीड आहे. तर हा बडा बैल आपण बघितलेला भरपूर स्पीड आहे ह्याला. तर ह्याने गट काढलाय. लय छान आहे. देख नाही बडावायचं बडाव येणार आहे मला बी काय कळत नाही. पण बैल दिसायला लय सुंदर आहे. त्याचे शिंग आणि माप मोठे अंगात पण भरलेलं आहे. आणि शिंग पण त्याचे चांगले आकर्षक आहेत. शांत बाय बिचारा. त्याचं नाव काय? नारायण. हटे और मारितो देतो असं हटणार जरा पलीकडं बैल. चांगला बैल राहू. चला परत इकडं बैल येतात. ते एवढे बैल बघून परत इकडं मैदानाकडे जायचं. मग थोड्या वेळाने आम्हाला घरी पण जायचे. हट त्याला त्या बैला जोडी करून तो होता. हो हे दोन हे बडाव बैल जर का ही जोडी त्यांच्या शिंगाला कलर वेगवेगळा आहे. पण ह्याच्या अगोदर पण मी उन्हाळ्यात बघायला गेलो ना मैदान त्यावेळेस सोबतच पळाले होते. तर ह्यांनी पण गट काढलाय. हे सुंदर तो पलीकडचा सारजा बडाव बैल आहेत पण चांगले पळतात राव. मोरक्या नाही डायरेक्ट वेचणीला आहेत.
पण चांगले पळतात. बडा बैल जरा शांत असतात ना, मग वेसनीला कंट्रोल पण होते, म्हणजे अपघात व्हायचे जरा कमी चान्सेस असतात. सरळच पळतात. चला नंतर ह्याच्यातले भैया कुठले बैल आहे ते? हातगाव परभणी. हां हातगाव ना, छान आहेत राव बैल. तो देवणी चांगला पळतो ना? असं आहे का? तुमच्या भागात होतेत मैदान तिकडं असे 15-20 दिवसाला होतात ना? मग छान आहे. पण तुमच्या इकडं मग देवणी बैल पळतात काय पांढरेच पळतात? म्हणजे देवणी पळतात का तुमच्या इकडं? पळतात ना? ना म्हणजे एवढं मैदानात एकच आलं ना म्हणलं. हां सरजे छान बैल. दादा कुठला आहे बैल हो? नाहोली. कुठं आली हो? नेकनूर पशी का? ह्याचा जोडी कोणता होता? हां मारतो का हो? मारतो ना. छान आहे पण बैल. तर इकडं कडीला तिकडचे पण बघितले ते देवणी एक बैल, त्याच्यानंतर हे लास्ट बैल. आता झाले बैल बघायचे. हे पण छान बैल आहेत, गट काढलेले बसले आराम करतात. आणि काय बैलाला वैरण खायला टाकले आणि कायला वाढ, त्याच्या व्यक्त खायलाच नाही जास्त कोण वैरणच टाकता. भैया काय नाव आहे पहिल्याचं? कुणाचं बैल? बैल छान आहे राव. बैल घरात छान आहे, पळून आला नाही. छान आहे. आले इथं पण हे छान बैल आहेत राव त्याचे. हे नाही बसू दे, करू दे आराम त्याला. त्याला पळायचे रे आणखीन, करू दे आराम. पिल्लू छोटे रे पण गट काढले नाही, पण छान पिल्लू पलीकडचं नाही. काय म्हणला? मला बहुतेक तो काळा बैल आणि ह्यो जोडी असेल. ह्याने पण गट काढ. थांब ते 6व्यात एक आहे आणि ह्यो 6व्यात एक आहे. सोबतच पळालेत राव हे दोन्ही पण चांगले. ते नसून पळायला काय. आणि बैल पळून आले ना गाड्या, ते बघा अशा गाड्या धरतात पुढं. आता बघू आपण एखादी गाडी बघा पोर अशी धावपळ करतात धरण्यासाठी. गेली पिकअपवर धरली. हे बघा इथं एक धरली आणि तिकडे एक धरली. गेली बैलाच्याच अंगावर बघ गाडी. धरत नाहीत पटकन ना. जी गट काढलाय ना ती गाडी लगेच तिकडे परत जाते नंबर टाकायला. म्हणजे गट नाही काढला त्या मग इकडं सोडून नेते. चला आता आम्ही जातो तिकडं गाड्या बघायला, म्हणजे निकाल रेषेपाशी. इकडं तांबडा बैल आहेत, त्याने बी गट काढलाय. सगळं मोकळं मैदान. आता हे बैल सेमीसाठी झालेत खालच्या कडेला. बैल लयच भारी सांभाळतात रे बाबा हे लोक. मित्रांनो हा लाल बैलाचं बॉडी स्ट्रक्चर मला लय आवडलं. लय फिटिंग मध्ये बैल. लाल कंदार मध्ये हा एकटाच बैल ह्या मैदानात फुल लाल कंदार आहे, म्हणजे पूर्ण लाल कंदार. तो परभणीचा असेल त्याला. आणि त्याचा जोडीदार लय साधा सिंपल आहे, छोटं पिल्लू पण मागचं पांढरं. लाल बैल खरंच भारी येतो. अतिशय सुंदर अशा गाड्या, सुंदर अशा गाड्यामध्ये लढत चालू आहे. अतिशय सुंदर आता आम्ही चाललो घरी, कारण की आपल्याला गुरांचे काम आहेत ना त्याच्यामुळे इकडे आलं. चला तर मित्रांनो, आता आम्ही तर शेवटपर्यंत तर थांबणार नव्हतं. आता आम्ही चाललो घरी, कारण की मैदानाला बराच वेळ लागेल. आता आम्हाला घरची पण काम आहेत ना, तर त्याच्यामुळे आता घरी जायचंय. चला तर आम्ही एवढी शेवटची सुट्टी बघतोय. जाताना एवढी सुट्टी होणार होती, मग एवढी बघायला थांबलो तर आम्ही. एवढे झाल्यावर जायचे. बैल सगळे शांत उभा राहत नाही राव, त्याच्यामुळे उशीर लागतोय. बैलच लय गणून करते ते. चला नाही लवकर. हे लाडकीची सुट्टी उशीर झाली राव त्याची. जायची पण काय सांगता येतं पुढं. हे चला आता, चला बरं आपलं. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो घरी. आम्ही आलो होतो भरडून, नारायण आणि मी आलो होतो. गावातून बरेच जण आले होते, 7-8 जण आले होते. तर त्याच्यात आम्ही 3 आलो होतो. आता चाललो घरी. हे धर फोन धर.
बंद कर आणि धर. हा बंद कर बंद कर. हे बघा आमचं तळ किती भरलेलं आहे. मला बोलायचं ते तूच बोलला. येऊ ना गोरे धुवायचे बरं का तळे आपल्याला पुढच्या पोहायला चालू करायचं आहे. आणि हे बघा इकडे ना हे वाहून गेले मोरून घेतलं पाण्याने सगळं. हरण्या एकटाच आहे गोट्यात. हरण्या आणि तिकडे ती मेंढास हे दोघंच आहेत गोट्यात. हरण्या चला तुम्हाला हिऱ्या दाखवतो बरं का. हिऱ्या तर लई दिवस झालं दाखवलंच नाही. पंढरपूरला एक दिवस जायच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर परत व्हिडिओज बनवला नाही हिऱ्याचा. आणि ही मेंढास ह्यांना टाकलं होतं. नेपेरची कुट्टी खाली मी टाकून गेलो होते. ती कुट्टी आणखीन थोडीफार तशीच आहे. चला आता आपण भेटू हिऱ्याचे भाव. तर हे बघा हे हिऱ्या क्या रे ठोंबे. ह्यो इकडे हिरे ज्याने गवत तर किती वाया लावले खायतच नाही. बरं तुला नेतो पाण्यावर नेतो, थोडं फिरून बी आणतो, थांब थोडं. आणि इकडं बैलाला दिवसभर गवत खायला टाकले आज. जे सकाळी मी नेपेरची कुट्टी खायला टाकून गेलो होतो बैलांना. आणि तिकडं जरशा गाया गवत खायला बांधल्यात. आई गाजरातलं गवत काढते ना, म्हणजे गाजर खुरपती, तर त्या गाजरातलं गवत त्याचं जरशा गायला टाकले. आणि इकडं बैलांना पण तेच टाकले, हिऱ्याला बैलांना. बैले पण आता सध्या गवतच खात आहेत. आणि खिलरीला पण गवतच खायला टाकलं होतं. आणि थोडं गवत इथं शिल्लक पण आहे. पण आता मी ह्यांना पाणी वगैरे पाजून घेतो, संध्याकाळचं पाणी पाजून घेतो बैलांना त्यांना. त्याच्यानंतर ते उरलेलं गवत टाकता येईल. आता बैलाला पाण्यावर नेतो, खिलरीला पण पाजले, हिऱ्याला दूध प्यायला सोडले. मग बैलांना बांधायचं आणि हिऱ्याला पाण्यावर आणायचं. परत हरण्या पाणी पाजायचं राहिलं. हरण्या आणि मेंढास होतंय, आरामात काम होतंय. अंधार पडेपर्यंत होतंय काम. हे पाणी हिऱ्याला पाण्यावर आणलंय, भरपूर पाणी पिते. दमाने पिरे. आता ह्या टायमाला शर्यतीचा फायनल चालू असेल बरं का. पण तिथं थांबला ना उशीर होतो. मग आपले घरचे कामं थोडे उरकता येत नाहीत पटकन. मग घरचे कामं पण असतात ना, तर त्याच्यामुळे दोन्ही पण व्हायला पाहिजे. शर्यत पण बघायला व्हायला पाहिजे आणि इथले कामं पण व्हायला पाहिजेत. आणि शर्यत जास्त फोनवर जास्त समजते, म्हणजे लाईव्ह बघितल्यावरच मजा येते. तिथं जाऊन तिथं फक्त मी बैल बघायला जातो. तिथे पंढरपूरला बी त्यासाठीच गेलो म्हणजे कार्तिक वारीत. हिऱ्या पिना पाणी नको तर चल मग. तर हिरे वरच्या गोट्यात जाईल का खालच्या? मला वाटतं खालच्या गोट्यात जाईन देऊ. आता बघू ना कुठं जातोय. चाललं रे त्याच्या जागेवर. हिरे इकडे हिऱ्या. हिऱ्या नाही राव, गेलं ते परत त्याच्या आईकडे जाईन. नाही राव, आईकडे नाही गेलं. तिथं बैलापेक्षा थांबलंय, उभं राहिले. आपल्या गाई आल्या चरून. सीता, त्यानंतर परत गावरांग, परत स्टॅलिनंत्या. बरं हिऱ्या गौरव काबळीन गवळं महाग आहेत. हे दोन. स्टॅलिन पकड पुढून पलीकडून जायचं गायच्या. हा बस पकड. हा बाकी आता राहते सगळे शांत. ए देवशीन चल पुढं. हे हरणे चल. हरणे ओके गुर चल की जागेवर. हरण्या एवढं हो खाली. हट पलीकडे. चला आता हे सगळे गुरं बांधून घ्यायचे. पप्पा वरच्या शेडमध्ये गेलेत, म्हणजे काबरीन सीताला बांधायला. आता हे सगळे बांधून घ्यायचे गुरं. ए शुभश्री लगेच मानवर करणारा. ती हिला पण राणीसारखी सवय. लगेच इथं मी हात लावला होता, लगेच तिने मानवर केली, खालून हात लाव म्हणून. असा कळतं ना. आणि जेव्हा तिला डोक्याला इथं खाजवायचं असतं ना, तेव्हा ती असं मान खाली करते आणि हा भाग पुढं करते. असं आहे ते. चला तर माझे तर सगळे कामं उरकलेत. फक्त ह्या गाया बांधायच्या. त्याच्यात मी शुभश्रीचं लाकूड सोडून काढले. बाकीच्यांचे राहिले ते वृंदाचे गंगाचे लाकूड सोडायचे. मग बाकीचे कामं तर उरलेत. फक्त हिऱ्याला बघा मी खाली आणलं होतं त्याला खालच्या शेडमध्ये. तर थोड्या वेळाने फक्त हिऱ्याला त्याच्या जागेवर बांधायचं. मग झाले सगळे कामं. राणी